नमस्कार. जय भीम. जय संविधान. मित्रांनो, दिल्लीच्या जंतर मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर आता काही लोकांना एक इन्स्पिरेशन मिळालेलं आहे किंवा त्यांच्यात आंदोलन करण्याची एक उमेद जागृत झालेली आहे. म्हणजे सोशल मीडियावर आपण पाहत आहोत की अनेक प्रकारचे पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत आणि म्हणजे बरेचसे फॉरवर्ड होत आहेत. त्याच्यामध्ये सध्या जास्त वेळ पाहण्यात आलेली पोस्ट म्हणजे आहे ती आरक्षण हटाव, म्हणजे आरक्षण हटविण्याच्यासाठी एक आंदोलनाची म्हणजे ज्याला म्हणून हाक म्हणता येईल किंवा एक असं ते चाचपणी म्हणता येईल, त्यासाठी एक पोस्टर टाकण्यात आलेलं आहे आणि ते फॉरवर्ड करण्यात येत आहे. आता खरं तर आरक्षण हटाव हा जो कोणी नारा दिलेला आहे आणि ज्याला कुणाला असं वाटत असेल की हे आंदोलन आपण हातात घेतलं तर त्यालाही कॉक्रोच जनता पार्टी सारखा मोठं यश मिळेल आणि मग कॉक्रोच जनता पार्टी जसं मंत्र्याचा राजीनामा घेतला तशाच प्रकारे आरक्षण हटविला जाईल, असे जे कुणाला म्हणजे ज्यांची मनसुबे आहेत किंवा ज्यांना अशी मनातून त्यांना वाटत आहे की आरक्षण हटविलं जाईल, तर पहिली गोष्ट तर आरक्षण हटणार नाही. असे कितीही आंदोलन झाले तरी आरक्षण हा घटनेने दिलेला एक महत्वाचा आणि मूलभूत अधिकार आहे. देशात 70-80 वर्षानंतरही ज्या समाजाला सर्वांच्या सोबतीने बरोबरीनं आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यामध्ये अनेक सरकारांनी, म्हणजे त्याला फक्त आता सध्याचं सरकारच आहे अपवाद आहे असं नाही, आधीच्या सरकारांनीही या समाजाला किंवा SC ST OBCच्या काही जाती यांना वरती आणण्यासाठी म्हणजे कुचराई केलेली आहे. त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं नाही. म्हणजे मंडळ आयोगाच्या शिफारशी जरी मान्य केल्या तरी त्या पूर्ण मान्य केलेल्या नाहीत. आणि म्हणजे फक्त नोकरीत आरक्षण, शिक्षणामध्ये थोडीशी सवलत. आता नोकरीमधल्या आरक्षणाचं काय झाले, कारण आता सरकारी नोकऱ्याच राहिल्या नाहीत, त्याच्यामुळे ते आरक्षण जवळपास म्हणजे संपण्याच्या उंबरठ्यावर आलेलं आहे. काही संस्थान आहेत ज्याच्यामध्ये ज्यांना म्हणजे हटवता येणार नाही किंवा हलवता येणार नाही अशा ठिकाणी आरक्षण आहे. परंतु जे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नवरत्न असं निर्माण केले होते, ज्या कंपन्या ज्या की म्हणजे त्या मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकर असणे त्या नवरत्न कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर SC ST समाजाची भरती झालेली होती आणि त्याची संख्या अशा त्या मोठ्या कंपन्यांमध्ये खूप मोठी होती. परंतु त्यापैकी काही कंपन्या बंद पडल्यात आणि अनेक आता त्यांचं खाजगीकरण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा हा तिथे संपलेला आहे. सरकारी नोकऱ्या किती जागा भरल्या जातात प्रामाणिकपणाने आणि किती ठिकाणी म्हणजे अवेलेबल नाही असे उमेदवार असं दाखवलं जातं, म्हणजे ही एक प्रकारची हरामखोरी केली जाते, हे आपण बघत आहोत. आजचा मुद्दा तो नाही, म्हणजे बॅकलॉग का भरला नाही किंवा जागा भरण्यामध्ये कशा पद्धतीने कुचराई केली जाते किंवा का भरल्या जाते, हा मुद्दा आजचा नाही. आजचा मुद्दा हा आहे की खरंच आरक्षण हटाव या ज्या घोषणेनंतर आंदोलन सुरू होणार आहे का. पहिली गोष्ट तर जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं आणि जे त्या कॉक्रोच जनता पार्टीचं प्रमुख आहे आणि त्याच्या संकल्पनेतून ही पार्टी ओपन झाली आणि आंदोलनाची एक संकल्पना आली, तर तो अभिजित दिपके याच्या मागे सर्वात मोठं बळ होतं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो काही मूलमंत्र आपल्या अनुयायांना दिलेला आहे, तर आंबेडकरी समाज हा संघटितही होतो आणि संघर्ष करतोच. शिक्षण तर त्यांचं आता SC मध्ये सगळ्यात जास्त प्रमाण म्हणजे बुद्धिस्ट लोकांचं किंवा पूर्वाश्रमीचे जे महार आहेत त्यांचं आहे. त्यामुळे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मूलमंत्र आहे किंवा हे जे ब्रीद आहे हे या समाजाने स्वीकारलेलं असल्यामुळे त्यांच्यामध्ये आंदोलन करण्याची एक धमक निर्माण झालेली आहे आणि अभिजित दिपकेने ते दाखवून दिलेलं आहे. आता जे काही पोस्ट फिरत आहेत की आरक्षण हटाव अशा पद्धतीनं, म्हणजे ते जे एक समाज आहे जो दुबे पांडे पाठक नावाने जो आहे, म्हणजे जात आपण इथे उल्लेख करत नाही जातीचा, परंतु ती जमात आहे आणि त्या जमातीच्या एका त्यांच्या डोक्यातल्या एका म्हणजे त्यांच्या मेंदूमध्ये जे किडे वळवळ करतात तिथून हे सगळे प्रकार निघतात. खरं तर आपण आरक्षणाचा विचार केला तर आताही जे काही बंधन आहे त्याच्यावर की 52% वर म्हणजे सध्या ओपन जागा आणि त्याच्या आत आरक्षण आहे. आता काही जागा वाढल्यात, परंतु त्या जसं की
EWS समजा आहे, तर तिची मागणी कोणी केली नव्हती, परंतु त्या 10% जागा ह्या सर्वसामान्य समाजासाठी आहे. आता आपण जर देशाचा विचार केला, म्हणजे या आपल्या देशाची जी काही जनसंख्या आहे, त्या जनसंख्येमध्ये आरक्षित ज्या जागा आहेत किंवा जे समाज आरक्षित जागांसाठी येतात, ती लोकसंख्या आहे जवळपास 85%ची. आणि उरलेला जो सर्वसाधारण समाज आहे तो आहे फक्त 15%. आणि त्यामध्येही जो ब्राह्मण समाज आहे तो 3.5% म्हणता येईल. परंतु ह्या 15% ओपनच्या जागांसह इतर आरक्षित जागांमध्येही या 3.5% समाजाने घुसखोरी केलेली आहे. आणि मोठ्या संख्येने सरकारी असो, खाजगी असो, बँका असो किंवा कॉर्पोरेट क्षेत्र असो, फिल्मी दुनिया असो, कुठेही जा तुम्ही, म्हणजे ब्राह्मण समाजाने सगळीकडं आपली जागा ही व्यापून टाकलेली आहे. आणि ज्यांना गरज आहे किंवा ज्यांना आरक्षण मिळायला पाहिजे त्या समाजावर सातत्याने अन्याय होत आलेला आहे. तो यापुढेही अशाच प्रकारे होत राहणार आहे. कारण आता हे जे सरकार आहे, जातीवादी विचारांचं सरकार आहे, हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. आणि हिंदुत्ववाद हा कुठून येतो? तर हिंदुत्ववाद हा फक्त ब्राह्मणांच्या डोक्यातून येतो. खरं तर त्याला ब्राह्मणवाद म्हणायला पाहिजे. जंतर मंतरवर जे नारे चालले ना, जे की काही लोकांना खटकले ते, आणि ते म्हणतात, आता हा कान्या रामदेव आहे जो की म्हणजे लाला आहे, तो म्हणजे व्यापारी आहे, परंतु त्याने भगवे कपडे परिधान करून तो एक धर्माचा चोला अंगावर घातलेला आहे. तो तेव्हा काने बाबाने पण एक वक्तव्य दिलेलं आहे रामदेवने, की तिथं ब्राह्मणवाद हटाव अशा नारे जे लागले, तर ते ब्राह्मणवाद का हटवायचा? तर त्या कान्याला, त्या मूर्ख माणसाला सांगायचंय की ब्राह्मणवाद हीच ह्या देशाच्या सर्व समस्यांची जड आहे. म्हणजे ब्राह्मण नाही, ब्राह्मण ही एक त्यामधली जात आहे. त्या ब्राह्मणामध्ये काही ब्राह्मण चांगले आहेत, असं नाही की सर्वच ब्राह्मण वाईट आहेत. परंतु जे ब्राह्मण्यवादाला मान्य करतात किंवा जे ब्राह्मण्यवाद तरी आहे काय, की ब्राह्मण्यवाद म्हणजेच उच्च निचता पाळणे आणि एका समाजालाच पुढे, म्हणजे त्याला मान्य, त्याची एक प्रकारची गुलामी मान्य करणे. आता त्या जंतर मंतरवर किंवा त्याच्या आधी एक लवेरिया नावाची मुलगी आहे, जी म्हणजे ओबीसी समाजातून येते किंवा SC मधून येते, परंतु ती नारे लावत होती की ब्राह्मणवाद हटवायचा, तर म्हणजे ब्राह्मणवाद तुम्ही हटवू शकत नाही, आणि जिंदाबादचे नारे लावते, ब्राह्मणवाद जिंदाबाद. तर अशा काही मूर्ख लोकांना समजत नाही की ब्राह्मणवादाला जो विरोध होतोय तर तो का होतोय. कारण ब्राह्मणवादामध्येच हे उच्च नीतितेचे किंवा विभागणीचे किंवा म्हणजे असमानतेचे जे तत्व आहेत ते त्याच्यामध्ये समर्पित आहेत, मिळालेले आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मणवादामध्ये. तर हा ब्राह्मण्यवाद म्हणजे ब्राह्मणाकडून आलेला ब्राह्मणवाद, तर तो हटवण्यासाठीचे प्रयत्न होताना दिसतात. म्हणजे ओबीसी समाज किंवा SC ST आणि जे ऑदर आहेत, 85%ची संख्या आपण म्हणतो, ती ब्राह्मण्यवाद हटवण्याची मागणी यासाठी करते, कारण त्यांना समानता पाहिजे. आणि ब्राह्मण्यवाद हा समानता नाकारणारा आहे, त्याला असमानता पाहिजे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, की जर या देशामध्ये आरक्षणात नसतं तर काय झालं असतं. आज जर आपण विचार केला तर हे जे कोणी म्हणजे आरक्षण हटवण्यासाठी पुढे आलेले आहेत ना, तर त्यांच्यामध्ये एवढी धमक आहे का? ते आंदोलन उभं करू शकतील का? पहिली गोष्ट. आणि त्यांना अशा पद्धतीनं यश मिळू शकेल का? तर हे कदापिही शक्य नाही. कारण हे आरक्षण हटाव म्हणून एका चौकात जरी आले 4-5 लोक, तर त्यांना बाकीचे जे लोक आहेत, जनता आरक्षणामध्ये जे येतात, ते लोक यांना तिथून उठवतात, त्यांना हाकलून लावतात. म्हणजे आपण बघितलं मंडलच्या वेळेस, ज्या वेळेस म्हणजे मंडल आयोगाची संकल्पना अनेक बहुजनांना त्यावेळेस कळलेली होती. म्हणजे ओबीसी समाजाला, ज्यातील बऱ्याचशा लोकांना ते मंडल आयोग कशासाठी आणण्यात आलेला आहे हे समजलं नव्हतं, आणि त्यामुळे त्यावेळी दिशाभूल करण्यात आली. आणि मंडल आयोग आला की पुन्हा SC चे लोक तुमचं आरक्षण म्हणजे तुमच्या जागा खातील, अशा प्रकारचं बतावणी करण्यात आली. ही ब्राह्मणवादानेच केली, आणि त्यामुळे मग त्यावेळेस त्याला खूप विरोध झाला. परंतु तो विरोधही मोडीत निघाला, आणि आता तर ते विरोध करण्याची शक्यताच नाही. पण मला असं सांगायचंय की ह्या जे कोणी म्हणतायत ना आरक्षण हटाव, तर यांना सांगायचं, जर हे ओबीसी मधले असतील किंवा SC ST मधले असतील किंवा ओपन मधले असतील, म्हणजे 15% मधले का असे ना, परंतु ते ब्राह्मणेतर असतील, तर त्यांना सांगायचं की बाबांनो, तुमच्या ज्या काही जागा आहेत ना तुमच्यासाठी दिलेल्या, EWSच्या 10% जागा आणि इतर ज्या काही तुमच्या म्हणजे जवळपास
म्हणजे 55% 52% जागा तुमच्यासाठी आहेत. तर त्या जागा तुम्ही त्या जागेवर कोण आहे, म्हणजे कुणाला जास्त नोकऱ्या मिळालेल्या आहेत याचा तुम्ही विचार करताय का? त्याच्यावर विचार करा तुम्ही. आणि तुमच्या जागावर कोण म्हणजे त्या जागा खातंय याचा तुम्ही विचार करा. जसं आता आमचं एससी मध्ये उपवर्गीकरणाचं जे घोळ ह्या मुख्यमंत्र्यांनी घातलेलं आहे आणि तसं ते करणार असं ते म्हणतायत, तर असंच उपवर्गीकरण तुम्ही ओबीसी ओपन जागेचं पण करा ना. आणि तिथे बघा बामणांना ठेवा त्यांच्या जागेप्रमाणे 3.5% जागा आणि इतर इतर लोकांना त्यांच्याप्रमाणे ठेवा. म्हणजे 40% जागामध्ये तुम्ही हा प्रयोग करा ना. तिकडे तिकडे का करत नाहीत तुम्ही प्रयोग? हा ओबीसी मध्ये करा. परंतु हे त्यांना करायचं नाही. आणि हे म्हणजे एससी मध्ये पण उपवर्गीकरण करण्याचा त्यांचा उद्देश काय आहे की आरक्षणाला खतम करण्याचं. म्हणजे आरक्षणच्या जागा तर आरक्षित जागा तर सध्या देतच नाहीत सरकार कुठलंच, म्हणजे महाराष्ट्र सरकार असो किंवा देशाचं सरकार असो केंद्रातलं किंवा देशातील इतर राज्याचं सरकार जरी असलं तरी ते लोक हे आरक्षित जागा भरतच नाहीत. आणि अमुक पदासाठी त्या लेवलचा किंवा त्या एलिजिबिलिटीचा उमेदवार मिळत नाही, त्यामुळे ती जागा रिक्त राहील असं असा एक अहवाल तयार करतात आणि त्या जागा भरत नाहीत. हे मागच्या गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. गेल्या 12-14 वर्षाचा जर बघितलं आपण तर फार वाईट अवस्था आहे. कारण त्यांनी ओपनमध्ये लोकांना जागा भरण्यासाठी अनेक खटाटोप केलेले आहेत. त्यांनी लिटरल एंट्री आणलेली आहे. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत आणि ते भरतायत. ते तिथं कुणाची रोकटोक नाही. म्हणजे ओपनच्या नावाने ते ब्राह्मणांना कुठेही आणि कधीही कितीही मोठ्या संख्येने भरतात. परंतु बाकीच्या सवर्णांना म्हणा किंवा बाकीच्या आरक्षित जागांवर मात्र हे लोक जागा भरत नाहीत. आणि मग आरक्षण हटावचं आहे गाजर वारंवार कुणाच्या तरी हातात देण्यात येतं आणि मग ते तशा पद्धतीने बोंबलत बसतात. आता आरक्षण हटण्याची शक्यता नाही. आता आरक्षणामध्ये पण बरीचशी दिशाभूल लोकांची केली जाते की आरक्षण फक्त 10च वर्षासाठी होतं आणि मग ते राजकीय स्वार्थासाठी अनेक पक्षांनी आणि विशेषतः काँग्रेसवर त्याचा आरोप करण्यात येतो की काँग्रेसने आपल्या स्वार्थासाठी हे आरक्षण जे 10 वर्षासाठी होतं तर ते पुढे चालूच ठेवलं आणि आता 70-80 होत आले तरी आरक्षण हटलेलं नाही. तर मला सांगायचं की हा जो मुद्दा आहे हा पूर्णतः चुकीचा, म्हणजे जे फेक नेरेटिव्ह पसरवण्यात येत आहे किंवा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो की आरक्षण म्हणजे शिक्षणाचं आरक्षण आणि नोकऱ्यातील आरक्षण म्हणजे जे एससी आणि एसटी साठी खास आहे, तर हे आरक्षण तर 10 वर्षासाठी मुळीच नाही. 10 वर्षासाठी कुठलं आरक्षण होतं तर ते राजकीय आरक्षण होतं. म्हणजे ज्या जागा असतात, मतदारसंघ असतात, कॉन्स्टिट्युन्सीज, लोकसभेच्या, राज्यसभेच्या, विधानसभेच्या आणि बाकीच्या महापालिका, ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद, तर अशा ज्या राजकीय जिथे उमेदवार निवडायचे असतात त्या राजकीय जागा ज्या आहेत आरक्षित, तर ती मुदत होती 10 वर्षासाठी. आणि ती मुदत मग ती वाढली असेल आणि ती वाढायला पण पाहिजे होती, कारण की प्रतिनिधित्व देणं महत्वाचं आहे. आता उद्या त्या जागा हटल्या आणि प्रत्येक पक्षाने ठरवलं की आपण आपल्या समाजाच्या जो समाज मोठा आहे तिथे तो त्या पक्षाच्या त्या समाजाच्या लोकांना पक्षाचं तिकीट दिलं जाईल, त्यात ही काही हरकत नाही. त्या आरक्षित म्हणजे राजकीय जागा हटल्या, आरक्षण हटलं तरी हरकत नाही त्याची. परंतु शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षित जागा ह्या कधीच हटणार नाही. म्हणजे कधीच हटणार नाही म्हणण्याचं तात्पर्य जोपर्यंत समानता येणार नाही, जोपर्यंत या देशामध्ये जातीयवाद आहे. आता हे लोक जे आरक्षण हटावं म्हणतात ना, तर ते त्यांना हे कळत नाही की आरक्षण का आलेलं आहे. आरक्षण बाबासाहेबांनी आरक्षणाची जी काही तरतूद केलेली आहे ती काही म्हणजे संविधान बनवताना झालेली नाही, त्याच्या आधीपासून त्याची प्रक्रिया सुरू होती. म्हणजे 1935 मध्येच बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद ही इंग्रज सरकारकडून भांडून घेतली. ती गोलमेज परिस्थितीच्या माध्यमातून असो या बाकीच्या अनेक वेळी बाबासाहेबांचे इंग्रजांच्या सत्तेशी डायरेक्ट चांगले संबंध होते आणि त्यांनी इथली परिस्थिती त्यांच्या नजरेस आणून दिली होती. त्यामुळे ही आरक्षणाची तरतूद ही आधीपासून आहे आणि संविधानामध्ये तिला एक चांगल्या पद्धतीने त्याला मांडण्यात आलेलं आहे. तर आरक्षण नोकऱ्यातील आणि शिक्षणाचं आरक्षण हे जे काही आहे तर ते म्हणजे इतक्या लवकर तर संपणार नाहीच. ते पुढे 200-500 वर्ष तरी ते हटणार नाही, कारण की जोपर्यंत समानता येत नाही. आणि आता आपण बघतोय आता हे सध्याचं सरकार जे आहे जातीवादी सरकार, तर ह्या सरकारमध्ये लोक तर जातीवादाला खतपाणी घालत आहेत. म्हणजे आजही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जातीवाद होत आहे. म्हणजे आपले समोर उदाहरणं असतात, तिकडे उत्तरेकडे गायपट्ट्यामध्ये तर वरातीमध्ये नवरदेवाला घोड्यावर बसू दिलं जात नाही किंवा मिशा मोठ्या ठेवल्या, पिळदार मिशा ठेवल्या तर त्यांना मारहाण केली जाते.
किंवा अशा अशा प्रकारचं पाणी पिल्यावरून एका विद्यार्थ्याला म्हणजे इतकं मारलं की तो त्याचा जीव गेला. म्हणजे अशा पद्धतीचा जातीवाद आजही असताना जर तुम्ही आरक्षण हटवा म्हणता, तर जोपर्यंत जातीयता हटणार नाही किंवा जोपर्यंत समानता खऱ्या अर्थाने येणार नाही तोपर्यंत आरक्षण हटणारच नाही. आणि ते कोणी हटवण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रखर विरोध होईल. आणि विरोध इतका होईल की मग तो जे सरकार असेल ते सरकार सरकार म्हणजे ते सरकारला आपल्या सत्तेतून हात धुवावा लागेल, इतकी म्हणजे परिस्थिती आहे. त्यामुळे हे जे म्हणजे अधूनमधून अशा पोस्ट करतात किंवा एक नवीन आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करतात, तर ह्या लोकांमध्ये खरं तर धमक नाही, त्यांच्यामध्ये तेवढी त्यांची शक्ती पण नाही आणि ते करू शकणारही नाहीत. म्हणजे अभिजित दीपकने ज्या पद्धतीनं आंदोलन उभं केलं, त्याला बरेच दिवस चालवलं, 36 दिवस ते केलं आणि त्यानंतर एका मंत्र्याचा राजीनामा घेतला. म्हणजे ह्या सरकारमध्ये असं म्हटलं जायचं की या सरकारमध्ये कुठल्या मंत्री राजीनामा देत नसतो, कारण हे युपीएचं सरकार नाही. असं देशाचे जे संरक्षण मंत्री आहेत, जे विमानाला लिंबू मिरची बांधतात, तर ते संरक्षण मंत्री आपल्याला लाभलेले आहेत. म्हणजे आपलं दुर्भाग्य आहे ते खरं तर. पण ह्या अशा मंत्र्यांनी म्हटलं होतं की आमच्या सरकारमध्ये कुणीही राजीनामा देणार नाही, देत नसतं. तर त्यांच्याही नाकावर टिचून एक राजीनामा झालेला आहे. आणि यापुढे या सरकारची म्हणजे ज्याला अकाउंटेबिलिटी म्हणतो किंवा म्हणजे ज्याच्यावर जबाबदारी घ्यायला पाहिजे, अशी किमान यांच्यामध्ये एक जाणीव निर्माण करून देण्यात आलेली आहे या आंदोलनाने. आणि यापुढेही त्या सरकारला आता त्याचे डोळे उघडले असतील थोडे, आणि ते म्हणजे जसं नीटच्या बाबतीत त्यांनी जो घोळ घातला तसं काही पुढे कुठल्या बाबतीत घालणार नाही. आणि त्यामुळे सांगायचं तात्पर्य हे आहे की आरक्षणाचा मुद्दा आणि त्या संदर्भात निर्माण होणारं जे काही आंदोलन असेल, तर हे फक्त एक दिवा स्वप्न ठरेल. असे जे कोणी ज्यांच्या कोणाच्या डोक्यात असेल आणि जे कोणी म्हणजे ब्राह्मण असतील, जे असे लावून देतात, ब्राह्मणाचे एक म्हणजे ते नारद मुनीची वृत्ती असते, ते काही कार्यकर्त्यांना असं कामाला लावून टाकतात आणि मग तमाशा बघतात. ते स्वतः कधी रस्त्यावर उतरत नाहीत आणि पुन्हा सांगतात पण की आम्ही रस्त्यावर उतरत नसतो. पण हे लावून देणे किंवा उचकावणे हा जो प्रकार आहे हे फक्त ब्राह्मणच करू शकतात या देशामध्ये. त्यामुळे आरक्षणाचा जो काही म्हणजे विरोधामध्ये आंदोलन होण्याचं जे चाललंय, तर हे काही होणार नाही. आणि त्याला विरोध करण्यासाठी जे काही देशातील सेक्युलर लोक आहेत आणि आंबेडकरवादी विशेषतः, ते याला हाणून पाडतील. आणि कुणी करूही नाही तसा प्रयत्न, कारण देशामध्ये जर अशांतता पसरवायची असेल तर हे असे असामाजिक तत्व असे मुद्दे पुढे काढतील, पण सरकारही ते मानणार नाही. त्यामुळे बघूया आता पुढे काय होतं. तर हा व्हिडिओ खास ह्या आरक्षणाच्या संबंधाने होता. म्हणजे जे काही सोशल मीडियावर पोस्ट येत आहेत, फेसबुकवर, अनेक ग्रुप्सवर अशा प्रकारचे पोस्ट आता सध्याला फिरत आहेत. आणि त्यांनी ते जे आरक्षण हटाव मोहीम असं आंदोलन असं चालू करण्याचं त्यांचं एक काहीतरी म्हणजे मनसुबा आहे किंवा ते असं तयारी करत आहेत असं दाखवत आहेत. तर हे काही होणार नाही. आणि त्यांनी केलंही, त्यांना असं काही प्रतिसाद मिळेल असं पण वाटत नाही. आणि त्यांनी जास्तच म्हणजे जोर लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना बाकीचे जे 85% आहेत ते त्यांना फटके दिल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच सांगायचं होतं मला. आणि याबरोबर बाकीचे अनेक विषय आपण निरंतरपणे घेणार आहोतच पुढेही. तर आजच्या पुरतं एवढंच, आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या एका चांगल्या विषयावरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास त्याला लाईक करा आणि शेअर पण करा. सबस्क्राईब कोणी केलं असेल तर सबस्क्राईब करा. आणि जशी जी काही निष्पक्ष पत्रकारिता आहे तिला जर तुम्हाला म्हणजे चांगलं वाटत असेल तर सहकार्य करा.